नमस्कार मंडळी. एखादी भाजी इतकी पौष्टिक असू शकते का? तर एकाच भाजीत कॅल्शियम, विटामिन ए, विटामिन सी, हाडे मजबूत होतात. इतकी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे. ही आहे शेवग्याच्या फुलांची भाजी. डायबिटीससाठी तर अगदी उत्तम. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण ती फुलं स्वच्छ धुवून उकडून घ्यायची आहे. 8 ते 10 मिनटामध्ये मस्त अशी उकडून घ्यायची आहेत. आणि थंड झाल्यावर आपण ह्यातील पूर्णपणे पाणी पिळून काढायचं. उकडल्याने का होईल, आपल्याला ही फुलं कडू लागणार नाहीत. तुम्ही जर ही फुलं उकडली नाहीत तर तिची भाजी तुम्हाला कडू लागेल. पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालायची आहे आणि एक मोठा कांदा पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे आणि अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण ह्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या कुड्या फक्त थोड्याशा ठेचून घालायच्या आहे. पूर्णपणे बारीक करायचं नाही. तुम्ही बघू शकता मंडळी व्हिडिओमध्ये की मी लसूण पूर्णपणे बारीक केलेला नाही आहे. कांदा लसूण भाजून झाला की आपण जी पिळून ठेवलेली फुलं होती ती यामध्ये घालायची आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशी कोरडी झालेली आहेत, पण मंडळी पूर्णपणे शिजलेली आहेत, म्हणून एक्स्ट्रा इथे पाणी घालण्याची काही गरजसुद्धा पडणार नाही. नंतर ते गरम झाल्यावर मऊ होतात. आता हे छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच लाल तिखट जे तुम्ही कोणतं खात असाल ते, मी इथं कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मिक्स करायचं आहे. नंतर थोड्या वेळानंतर आपण ह्यामध्ये मी हळद आणि धनिया पावडर घालायला विसरली होती. सो मंडळी आता पुन्हा इथे मी हळद आणि धनिया पावडर घालणार आहे. ऑप्शनल आहे धनिया पावडर आणि हळद. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. मस्त अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी भाजी लागते, अप्रतिमच. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो मंडळी तुम्ही बघू शकता अजिबात पाणी न घालता भाजी व्यवस्थितरित्या आपल्याला जशी हवी तशी ओलसर झालेली आहे. तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी शेवग्याच्या फुलांची पौष्टिक भाजी. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.